गर्भधारण करण्यासाठी आपल्याला खूप उपयुक्त आहे ती म्हणजे प्रोजेस्टेरॉन हार्मोनची लेवल पातळी ही इम्प्रूव्ह करणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे। आणि ही कशी इम्प्रूव्ह करायची आणि या सगळ्या गोष्टी कशा सुधारायच्या, प्रोजेस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढवून इम्प्लांटेशन सक्सेसफुल करायचं असेल तर तुम्हाला इन्फ्लमेशनकडे लक्ष द्यावं लागेल। शरीरात किंवा गर्भाशयात गर्भसंस्थेमध्ये प्रजनन संस्थेमध्ये आलेलं जे इन्फ्लमेशन म्हणजे जी सूज आहे ती कमी करावी लागेल। आता ही कंट्रोल कशी करा, संपूर्ण शरीरात पर्यायाने आपल्या प्रजनन संस्थेमध्ये आलेली जी सूज आहे ही सूज आपल्या शरीरात जाणाऱ्या साखरेवर अवलंबून असते। आपण साखर किती प्रमाणात खातो, आता साखर स्पाइक होणं, शुगर स्पाइक होणं हे फक्त आपण साखर किती खातो यावर अवलंबून नसून आपण डाएटमध्ये कार्ब्स म्हणजे सिंपल कार्ब्स याच्यामध्ये चपाती, भात या गोष्टी किती प्रमाणात खातो यावर सुद्धा अवलंबून आहे। आता यावर उपाय म्हणजे सातत्याने तुम्हाला रोज चपाती 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 असं खायचं नाहीये किंवा रोज फक्त भात खायचा नाहीये। याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्स कार्ब जसं की नाचणी, ज्वारी, बाजरी, मका या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रेन्स आहेत, जी धान्य आहेत ही देखील तुम्हाला इन्क्लूड करावी लागतील। आता हे कार्ब्स वेगवेगळ्या स्वरूपात तर तुम्ही घ्याच, परंतु याबरोबर प्रोटीन आणि फायबर इंटेक सुद्धा बॅलन्स मध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे, ज्यामुळे तुमची शुगर स्पाइक होणार नाही आणि पर्यायाने शरीरात इन्फ्लमेशन न आल्यामुळे तुमचा इम्प्लांटेशनचा जो सक्सेस रेट आहे तो ड्रास्टिकली वाढेल। आणि म्हणूनच इन्फ्लमेशन या छोट्या शब्दाला, सूज या छोट्या शब्दाला समजून घेण्याआधी तुमची जेवणाची जी थाळी आहे याला शास्त्रीय दृष्ट्या समजून घ्या। याच्यामध्ये तुम्ही कार्ब्स किती प्रमाणात घेताय, प्रोटीन किती प्रमाणात घेताय आणि फायबर्स किती प्रमाणात घेताय हे समजून घ्या। त्याचबरोबर तरल पदार्थ जसं ताक वगैरे आणि प्रोबायोटिक दही वगैरे हे तुम्ही ऍड केलंय की नाही हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे। आता प्रोटीन म्हणजे खूप प्रोटीन घेणं असाही त्याचा अर्थ नाही, संतुलित आणि बॅलन्स्ड आपली थाळी असली पाहिजे। फायबर्स व्यवस्थित गेल्यामुळे डायजेशन सुधारेल, पर्यायाने आपली एंडोक्राइन सिस्टम म्हणजे हार्मोनल बॅलन्स इनडायरेक्टली होऊ शकतो। आणि यासाठी एक सर्विंग म्हणजे साधारण एक बोल तुम्हाला शिजवलेल्या हिरव्या पालेभाजीचा घेणं, दोन्ही वेळेला घेणं हे फार गरजेचं आहे। आणि इम्प्लांटेशन सक्सेसफुल व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपण जी आहारात घेतो ती पांढरी साखर, व्हाईट शुगर ही इमिडिएटली लगेचच बंद करून टाका। यामुळे शुगर स्पाइक तर होणार नाहीच, परंतु प्रोजेस्टेरॉन जे आहे हे हळूहळू स्थिर व्हायला लागेल आणि हळूहळू त्याची जी लेवल आहे ती सुद्धा सुधारेल।